everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. Dear children, in today's session, we are going to learn about some of the games. So today's topic is Let's Play. बघा बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना खेळायला खूप आवडतं. तुम्ही इतके छोटे छोटे आहात ना, तुमचं हे खेळायचं, बागडायचं, नाचायचं, गायचं असं हे वय आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खेळायला आवडतं. अगदी कधी घरात खेळता, कधी बाहेर जाऊन खेळता, कधी एकटे खेळता, कधी मित्रांसोबत खेळता, पण येस यू प्ले. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण सगळे मिळून खेळणार आहोत. तुमचा एकदम फेवरेट व्हिडिओ आहे हा. सो लेट्स प्ले. सी हिअर, आय शो यू सम पिक्चर्स. तुम्हाला आता इकडे मी काही चित्र दाखवते बघा. किती छान छान चित्र आहेत बघा. नीट लक्ष द्या आणि सांगा बरं, ही मुलं कोणकोणते खेळ खेळतायत. तुम्हाला माहिती आहे का ही मुलं कोणते कोणते खेळ खेळतात? त्या खेळांची नावं बघा. पहिलं चित्र बघा, हातात हात घालून ती मुलं गोल गोल फिरतायत. मे बी रिंगा रिंगा रोजेस, दे मस्ट बी सिंगिंग दॅट सॉन्ग. दुसऱ्या चित्रामध्ये इंडोर गेम आहे, घरात बसून खेळतायत दोघ जण. तुम्हाला दिसतंय सापशिडी सारखा गेम आहे, किंवा आपण त्याला बिझनेस म्हणतो. अशासारखे जे गेम्स असतात ते आपण घरात बसून खेळतो, राईट? म्हणजे आपण मिनिमम 2 पण चालतात त्याला. आता तिसऱ्या चित्रात पुन्हा एकदा ती मुलं रिंगा रिंगा रोजेस सारखे खेळतायत बघा. तुम्हाला दिसतंय किती छान एन्जॉय करतायत, मस्त गोल गोल फिरतायत. चौथ्या चित्रात त्याला खेळायला कोणी नाहीये, म्हणून तो एकटाच खेळतोय, बट ही इज हॅपी. एकटा खेळत असला तरी त्याला चालतंय, बॉल बरोबर तो खेळतोय. इन नेक्स्ट पिक्चर यू कॅन सी 2 चिल्ड्रन आर सिटिंग ऑन द सी सॉ. त्या खेळायला काय म्हणायचं? सी सॉ. आपण गार्डन मध्ये जाऊन हा खेळतो गेम, बरोबर? अँड इन नेक्स्ट पिक्चर 2 फ्रेंड्स दे आर प्लेइंग विथ अ बॉल. सो दीज आर डिफरंट गेम्स. ह्याला गेम्स म्हणतो आपण, बरोबर? काही घरात बसून आपण खेळू शकतो, तर काही खेळण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं मैदानात, तर काही सीसॉ सारखे किंवा स्विंग झोपाळा असतो त्याला आपल्याला गार्डन मध्ये जावं लागतं. तर असे हे वेगवेगळे गेम्स आहेत. आता आपल्याला ह्या काही गेम्सची नावं माहिती आहेत, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेही काही गेम्स आज बघणार आहोत की जे गेम्स याच्या आधी आपण टीव्हीवर किंवा आणखीन कुठे पाहिले असतील, पण आपल्याला त्याचे नाव माहित नसेल, किंवा नाव माहिती असेल तर त्याला आणखीन कुठे खेळलं जातं, किंवा त्याला कशा प्रकारे काय काय गोष्टी लागतात, कोणत्या प्रकारचे त्याला साधनं लागतात खेळायला, बॉल लागतो की आणखीन काय लागतं, अशी आणखीन जास्तीची माहिती आपल्याला या व्हिडिओ मधून आज आपण घेणार आहोत. ओके? So our today's topic is let's play. आपण गेम सगळेच खेळतो, पण ते खेळताना आपल्याला त्याच्याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायला नक्की आवडेल. What we are going to do in this video, we are going to watch some games. So, as usual, before beginning with the topic, I'll introduce with the activities. आता आपण मी नेहमी बघा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते की आजच्या या भागामध्ये हा व्हिडिओ बघताना आपल्याला काय करायचं. ओके? आता बघा इकडे तुम्हाला हे आता ओळखीचं झालेलं आहे. काय आहे? येस, लुक ॲट द पिक्चर्स. तुम्हाला काही चित्र मी दाखवणार आहे. ती चित्र मस्तपैकी पाहायची, काळजीपूर्वक पाहायची. यू हॅव टू ऑब्झर्व इट व्हेरी केअरफुली. ओके? लुक ॲट द पिक्चर्स
and then what you are supposed to do, listen and answer. फक्त चित्र बघून आता तुम्ही गप्प नाही बसायचंय, तर ऐकायचंय. मी काहीतरी विचारणार आहे तुम्हाला, चित्र दाखवणार आहे, त्या चित्रावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला द्यायची. ओके, look at the pictures, listen and answer. 3 things you all are going to do with me. 3 गोष्टी तुम्ही करणार. First of all, you will look at the picture, you will listen what I ask, and then you will answer to my question. Okay? So this is the activity page from our book. तुम्हाला आपण पुस्तकातली नेमकी कोणती ऍक्टिव्हिटी करतोय हे समजण्यासाठी मी नेहमी ऍक्टिव्हिटी पेज दाखवते बुक मधलं. तसं हे ऍक्टिव्हिटी पेज आहे. ओके, ज्या पेजवर आपल्याला वेगवेगळे गेम्स दाखवलेले आणि त्या गेम्सची नावं आहेत. आज आपल्याला या गेम्सना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे शिकायचं. What we are going to learn? The names of these games in English. And after that you are going to use those names whenever you are going to play, or whenever you will play these games you will use these names. बघा, आज आपण जे काही गेम्स तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या चित्रातले, त्यांची नावं सांगणार आहे. ती चित्र पाहायची, लक्षपूर्वक ऐकायचं आणि मग मी प्रश्न विचारीन तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं. So we have seen the activity page, and here comes the first game from that activity page. And which is this game? कोणता खेळ खेळतायत ही मुलं बघा, तुम्ही पण खेळता ना? येस, आता ही मुलं इथे खेळतायत. आता इथे आपल्याला सोहम आणि प्रिया अशी तुमच्या वयाची 2 मुलं आहेत आणि टीचर त्यांना काही प्रश्न विचारतायत आणि टीचरच्या प्रश्नांना ती कशी उत्तर देतायत ते तुम्ही ऐका आणि मग तुम्ही पण तसंच बोलायचंय. ओके, तर टीचरनी बघितलं ही मुलं इथे काही गेम्स खेळतायत. सो टीचर आस्क, टीचर कोणता प्रश्न विचारतायत सोहमला? सोहम इज देअर. टीचर आस्क टू सोहम, व्हॉट आर दे प्लेइंग? What are they playing? टीचर काय विचारतायत? ते कोणता गेम खेळतायत? कोणता खेळ खेळतायत? काय खेळतायत ते? What are they playing? सोहम knows the answer. तो काय सांगतो बघा? They are playing tip cat. बघा, आता रेड कलर मध्ये जो मी वर्ड दाखवलाय तिथे पण लक्ष द्यायचं. ओके, लुक ॲट दॅट वर्ड केअरफुली. तो वर्ड मी लिहिलाय टिप कॅट. मराठीत आपण त्याला विटी दांडू म्हणतो. इन इंग्लिश वी कॉल इट टिप कॅट. टिप कॅट. व्हॉट आर दे प्लेइंग? दे आर प्लेइंग टिप कॅट. म्हणा माझ्या मागे, टिप कॅट. विटी दांडू, टिप कॅट. व्हॉट आर दे प्लेइंग? दे आर प्लेइंग टिप कॅट. टिप कॅट. Now here I'll show you the picture of the tip cat. हे बघा, विटी दांडू. काय ह्याला म्हणायचं? टिप कॅट. ओके, राहील लक्षात? टिप कॅट. Now the next game, तुमच्या सगळ्यांचा फेवरेट गेम, सगळ्यांनी ओळखला असेल. कोणता गेम खेळतात? मराठीत आपण ह्याला काय म्हणतो? काही मुलं लपाछपी म्हणतात, काही मुलं आंधळी कोशिंबीर म्हणतात, है ना? सो टीचर आस्क्ड टू सोहम, what are they playing? Soham answers, they are playing hide and seek. Which game are they playing? Hide and seek. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणायचं? हाईड अँड सीक. हाईड म्हणजे लपणे, सीक म्हणजे शोधणे.
लपाछुपी. Hide and seek. Teacher asks, what are they playing? Soham answers, they are playing hide and seek. म्हणा माझ्या मागे, hide and seek. Hide and seek. What are they playing? They are playing hide and seek. Some more pictures of hide and seek. बघा, तुम्ही पण खेळता की नाही? सगळ्याचा फेवरेट गेम. Hide and seek. Which game is this? Hide and seek. Hide and seek. कसे लपलेत बघा, ज्याच्यावर राज्य आलंय तो शोधतोय. Hide and seek. ओके, आपण 2 गेम बघितले, टिप कॅट अँड हाइड अँड सीक. नाव यू नेक्स्ट गेम. सगळ्यांना माहिती आहे हा. विच गेम इज दिस? टीचर आस्क्ड टू सोहम, व्हॉट आर दे प्लेइंग? काय दिसतंय चित्रात बघा, पिशवीत पण काहीतरी आहे. व्हॉट आर दे प्लेइंग? Soham answers, they are playing marbles. Marbles. गोट्या. Marbles. किती सुंदर रंगीत काचेच्या गोट्या आहेत बघा. Marbles. They are playing marbles. गोट्यांना काय म्हणायचं? Marbles. We will see picture of marbles again. बघा, तुमच्याकडे पण अशा साठवलेल्या असतात की नाही आणि तुम्ही खेळता. Marbles. Which game is this? Marbles. किती वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आपण खेळत असतो बघा, है ना? आणि ह्या सगळ्यांची आपण आता इंग्लिश मध्ये नावं जाणून घेतोय. वी हॅव सीन टिप कॅट फॉर विटी दांडू, देन हाइड अँड सीक फॉर लुपाछुपी और आंधळी कोशिंबीर. नाव दिस इज मार्बल्स. द नेक्स्ट गेम. हा एक आणखीन तुमचा सगळ्यांचा फेवरेट गेम. बऱ्याचदा आपण जिथे जागा मिळेल, रस्त्यावर, फुटपाथवर, घराच्या बाहेर, आपण एक खडू घेतो, नंबर आखतो आणि खेळायला सुरुवात. हो ना? तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे ह्या गेमला हे तुम्ही सांगायचं. बट लेट सी व्हॉट सोहम नेम्स इट. टीचर आस्क्ड सोहम, व्हॉट आर दे प्लेइंग? टीचर विचारतायत, कोणता गेम खेळतायत सोहम, सांग बरं. Soham knows the game. He answers, they are playing hopscotch. Hopscotch. इंग्लिश मध्ये या गेमला काय म्हणायचं? हॉपस्कॉच. उड्या मारतो ना आपण, एक घर, मग डबल उडी, परत एक लंगडी, परत डबल उडी, असं आपण खेळतो ना. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना गेम कसा खेळतात. So this game is known as hopscotch in English. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणायचं? हॉपस्कॉच. सोहमला बघा सगळ्या गेमची नावं माहिती आहेत. आता तुम्ही पण लक्षात ठेवायची सोहमनी सांगितलेली नावं. टिप कॅट, हाइड अँड सीक, मार्बल्स अँड दिस इज हॉपस्कॉच. गेमचं चित्र दाखवलं. आता कसा खेळतात ते दाखवते बघा. तुम्हाला तर माहितीच आहे. बघा किती एन्जॉय करतोय तो, एकटाच खेळतो तरी पण एन्जॉय करतो, है ना? हॉपस्कॉच. विच इज दिस गेम? हॉपस्कॉच. Show you one more picture of a girl playing and enjoying this game. किती हॅप्पी झाली आहे बघा.
तुमच्यावर कोणी नसलं तरी तुम्ही एकटे पण हा गेम खेळू शकता. जसं मी सुरुवातीला सांगितलं, काही गेम्स खेळायला आपल्याला पार्टनर लागतात, काही गेम्स आपण एकटं पण खेळू शकतो. किती छान आहे बघा. एक घर असेल तेव्हा लंगडी घालायची एक पाय, दोन असेल तेव्हा उडी मारायची. हॉप स्कॉच. मस्त, खूप छान गेम असतो हा. एक्सरसाइज भरपूर होते तुम्हाला. यू शुड प्ले दिस गेम, हॉप स्कॉच. Hopscotch. We will move to the next game. Everyone's favorite. सगळ्यांचा आवडता खेळ. सगळ्यांना माहितीये, तरी सोहमला माहितीये का? Let's check it. So teacher asks, what are they playing? कोणता गेम? आपण म्हणतो दोरीच्या उड्या. बघा, हा गेम असा आहे ना की काहीच आपल्याला जास्त खेळायला लागत नाही. एक साधी दोरी, बरोबर? आणि त्याला आपण एकटं खेळू शकतो, दोन आपल्या बरोबर मैत्रीण असेल, मित्र असेल तरी खेळू शकतो, दोनापेक्षा जास्त असले तरी पण आपण अशा प्रकारे एन्जॉय करू शकतो. सो सोहम knows this game. He answers, they are playing skipping rope. इंग्लिश मध्ये याला काय म्हणायचं? स्किपिंग रोप. स्किपिंग रोप चुकवतो ना आपण, त्या दोरीवरून उडी मारतो बघा. स्किपिंग रोप, पाय अडकला की आउट. दे आर प्लेइंग स्किपिंग रोप अँड दे आर सो हॅपी. किती एन्जॉय करतायत बघा, सगळेजण केवढे खुश आहेत. व्हॉट आर दे प्लेइंग? दे आर प्लेइंग स्किपिंग रोप. स्किपिंग रोप. See more pictures of skipping rope. And if you do not have your friends to play with you, you can play it alone also. कधी कधी फ्रेंड्स नसतात, मग आपण एकटं पण खेळू शकतो. कोणता गेम आहे हा? स्किपिंग रोप. स्किपिंग रोप. स्किपिंग रोप. Next game. Everyone knows the name of this game. So as usual, teacher asks the question to Soham. What are they playing? सोहमच्या आधीच तुमचा आन्सर रेडी आहे ना? So Soham answers, they are playing cricket. They are playing cricket. What game are they playing? They are playing cricket. To play cricket, you need a ball and a bat and stumps. काही गेम्स खेळायला आपल्याला बघा काहीच साधन नाही लागत. काही गेम्स खेळायला त्या त्या प्रकारच्या साधनं लागतात, काही वस्तू लागतात. ओके, सो playing cricket. You can see there is a bat, a ball and 3 stumps. Okay, what game are they playing? They are playing cricket. Now we will do the next activity. आता आपण काही गेमची नावं बघितली, ते गेम कसे खेळतात ते पाहिलं, त्याला कोणत्या वस्तू लागतात का ह्याचा आपण विचार केला. आता आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी करूया. बघा, दिस इज ऍक्टिव्हिटी नंबर 2. लिसन अँड आन्सर. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. फर्स्ट, लुक ॲट द पिक्चर, देन लिसन अँड आन्सर. आता इथे टीचर प्रियाला काय विचारतायत ते आपण बघूया. ओके, now Soham has answered all the questions correctly. Now Priya is answering to the teacher. Now you can see there are 4 different pictures of different games. तुम्हाला इथे 4 चित्र दिसत आहेत बघा.
आता या चित्रात कोणते कोणते गेम्स दाखवले ते आपण बघूया. पहिल्या चित्रातला गेम तर तुम्हाला कळलाय, दॅट इज क्रिकेट. जस्ट नाउ वी हॅव सीन. आता दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चित्राकडे बघा. या चित्रांमधले गेम्स आता आपण बघूया. So you can see here, which game are they playing? They are playing cricket. So you can see Priya is playing with Soham and one more friend. So when teacher asks them, what question teacher asks her now? आता टीचर प्रियाला काय विचारतायत बघा. What do you play? मगाशी टीचरनी कसा प्रश्न विचारलेला? What game are they playing? ते कोणता गेम खेळतायत. पण आता इथे टीचर प्रियाला विचारतायत, What do you play? तुम्ही कोणता गेम खेळताय? मग प्रिया सांगते, I play cricket. प्रिया काय सांगते? I play cricket. आता कसा क्वेश्चन असतो आणि आन्सर कसं द्यायचं हे नीट लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट डू यू प्ले, तुम्ही कोणता गेम खेळताय, मग तिथे आय वापरायचं. ओके, आय प्ले क्रिकेट. व्हॉट डू यू प्ले? आय प्ले क्रिकेट. Cricket. Which game is this? Cricket. Now the next game. कोणता खेळ खेळते बघा प्रिया आणि तिची मैत्रीण? So teacher asks Priya, what do you play? तू कोणता खेळ खेळतेस? प्रिया answers, we play hockey. आम्ही कोणता गेम खेळतोय? हॉकी. आता या दोघी खेळतायत. इथे जरा वेगळ्या प्रकारचं उत्तर आहे. जेव्हा आपण आपल्याबद्दल, मैत्रिणीबद्दल बोलतो तिथे वी वापरलंय बघा. वी प्ले हॉकी. आपण वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. आय प्ले, वी प्ले. व्हॉट डू यू प्ले? वी प्ले हॉकी. हॉकी कोणता गेम आहे बघा, हॉकी. क्रिकेट खेळताना आपण बघितलं त्याला एक बॅट असते, 3 स्टम्प्स असतात, बॉल असतो. हॉकी खेळताना पण बॉल असतो आणि हॉकी खेळताना तिच्या हातात जे आहे प्रियाच्या त्याला हॉकी स्टिक म्हणतात. बघा त्या स्टिकनी ती बॉल असा हे करते ना, टोलवते की नाही, हॉकी स्टिक. वेगवेगळ्या गेम्स खेळायला वेगवेगळी साधनं असतात, त्याला हॉकी स्टिक असं म्हणतात. शी इज प्लेइंग हॉकी विथ हर फ्रेंड. हॉकी कुठला गेम आहे हा? हॉकी. Now you can see काय खेळतायत बघा सगळी मुलं मिळून. प्रिया, Soham and one more friends. They have some different ball, big ball. कुठल्या खेळात वापरतात हा बॉल माहितीये का तुम्हाला? बघूया टीचरला प्रिया काय सांगते. टीचर asks to Priya, what do you play? Priya answers, we play football. बघा पायानी मारतात सगळे. फुट म्हणजे पाय. ओके, पायानी मारतात ना, त्याला हात नाही लावायचा, हात लावला की आउट. पायानी खेळायचा हा गेम म्हणून त्याला फुटबॉल असं म्हणतात. आणि बिग, देर इज अ बिग बॉल, black and white. You can see a white ball and there are black patches on that ball. Okay, white and black color मध्ये हा बॉल आहे, फुटबॉल. There is a big ball.
This ball is used to play football. फुटबॉल हा गेम खेळायला असा मोठा बॉल लागतो बघ. फुटबॉल. या गेमचं नाव काय आहे? फुटबॉल. बिकॉज यू कॅन सी ऑल द चिल्ड्रन आर प्लेइंग विथ द फूट. सगळी मुलं बघा पायानी मारतायत, कोणाचाच हात नाही लागत आहे त्याला. फुटबॉल. You can see, oh, goal. गोल केला सोहमनी. This game is football. So Priya is happy. They are playing football. The next game. Teacher asks Priya, what do you play? आता प्रिया एकटीच प्रॅक्टिस करते. हातात बघा तिच्या काय आहे? एक वेगळ्या प्रकारची रॅकेट आहे. त्याला बॅट नाही म्हणायचं, रॅकेट. ओके. आणि तो येलो कलरचा जो बॉल आहे तो कोणत्या गेम साठी वापरतात? लेट्स सी. प्रिया सेज, आय प्ले टेनिस. हा जो येलो कलरचा बॉल तुम्हाला दिसतोय तो बॉल आणि ही जी अशी रॅकेट आहे ही टेनिस रॅकेट आहे. हा गेम कुठला आहे? टेनिस. टेनिस. आता हे टेनिसची ती एकटी प्रॅक्टिस करते, पण हे टेनिस खेळायला मिनिमम 2 प्लेयर्स लागतात. कमीत कमी 2 लागतात ना. तुम्ही खेळत असाल कधीतरी टेनिस. सो दिस इज टेनिस. लेट्स सी. कसा खेळला जातो बघा. 2 समोरासमोर आहेत. मध्ये आपल्याला नेट दिसतंय, जाळी आहे ना, आणि दोघांच्या हातात टेनिसच्या रॅकेट्स आहेत आणि येलो बॉल दिसतोय. सो प्रिया and Soham are playing tennis. Teacher asks them, what do you play? Priya answers, we play tennis. आम्ही टेनिस खेळतोय. टेनिस. बघा कसं खेळलं जातं. Two players are standing in front of each other आणि ते अशा प्रकारे टेनिस खेळतात. So this game is tennis. So in this way, in today's video we have seen some of the games and what are they called in English and how to answer the question. Okay. आता तुम्ही काय करायचंय, बुक मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या वेगवेगळ्या खेळांची चित्र दिलेली आहेत. ती चित्र तुम्हाला जर काढता आली तर काढा किंवा चिकटवा आणि आणखीन अशा काही खेळांची तुम्ही माहिती मिळवा. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.